ओम प्रोनाऊन्स करायचे की ओम प्रोनाऊन्स करायचे? ई-ए-यू. बघा, तुम्ही म्हटलं की ओम मध्ये किती लेटर्स आहे, किती सिम्बल्स आहे? 2. 2. ओ एन एम. ओ आणि एम. येस. आणि ओम जो आहे, जो तुम्ही हो. म्हणताय तो ए-यू-एम आहे. बरोबर. तर करेक्ट हं. ॲक्चुअली त्याचं जे फंक्शनिंग आहे, ते आहे अ, उ आणि म. हं. इंग्लिश लेटर्स इथे कॅपॅबिलिटी नाहीये हां. त्यांच्यामध्ये हे कव्हर करायला. हं. सो मी संस्कृत लेटर हं. सांगतो. अ, उ आणि म. हं. ज्याला ॲक्चुअली वैदिक सायन्समध्ये म्हटलं जातं अकार, हं. उकार आणि आणि मकार. या 3 लेटर्स पासून ॲक्चुअली ओमकार बनलेला आहे. म्हणजे ओम मध्ये आम्हाला दिसतात बघा. तर पहिला अक्षर येतो माझ्या हिशोबाने अचा आहे तो ओम मधला. दुसरा जो उ आहे. आणि वरती आहे तो म आहे का? नाही. तसं नाहीये. ॲक्चुअली ते हां. आपल्याला सामान्य मनुष्याला बघायला आपण ते हो. फक्त पिक्चराइज करतो. नाहीये. हे 3ही लेटर त्याच्यामध्ये राइट अप केलेले नाहीयेत. हे हां. साउंड एनर्जी मधून आहे. ओके. तर वेदमंत्र किंवा ओंकार यांची जी लेटर्समध्ये निर्मिती झाली ना, ती 5,000 वर्षांपूर्वी. ओके. 5,000 प्रभू श्री रामचंद्राच्या महर्षी व्यासांनी जेव्हा जन्म घेतला आणि त्याच्यानंतर 1200 वर्षांपूर्वी आदी शंकराचार्यांनी जन्म घेतला. तेव्हा यांना कन्व्हर्ट करण्यात आलं लेटर्समध्ये. बट आपलं जे भारतीय कल्चर आहे, हे सगळं संस्कृत भाषेमध्ये जरी असलं, तरी हे लिखित स्वरूपात नव्हतं. साउंड एनर्जी एका ऋषीमुनींनी त्यांचे जे शिष्य आहेत, त्यांना ती साउंड एनर्जी ट्रान्सफर केली. सो मी तुम्हाला शिकवणार, तुम्ही तुमच्या दुसऱ्या पिढ्यांना शिकवणार. तसं शिकवत ते आलेत. तर त्याच्यात